नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. थँक्यू की तुम्ही लाखोच्या नव्हे करोडोच्या संख्येनं आमचं हे नीटचं कव्हरेज बघताय. तुमच्या लक्षात आलं असेल की मोटेगावकरला अटक व्हायच्या आधी मी असं म्हणालो होतो की मोटेगावकरला अद्याप अटक झालेली नाही. द मोमेंट ही हॅज बीन अरेस्टेड वी टोल्ड यू. त्याचबरोबर डॉक्टर जो बालरोग तज्ज्ञ आहे त्याच्यासह 5 डॉक्टरांचे पंचनामे आम्ही नांदेडपासून लातूरपर्यंत सगळीकडे करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक संस्था इन्व्हॉल्व असतात. काही संस्थांचा तसा त्या व्यक्तीशी थेट संबंधी नसतो, पण गॉड नावाने ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ही मनीषा हवालदार जी आहे तिच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता, तो तेजल 6, तो ज्या अकॅडमीमध्ये शिकवतो त्या अकॅडमीमध्ये मी आहे. आणि बऱ्याच पालकांनी या अकॅडमी संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले. सो अकॅडमीची बाजू पण समजून घ्यायला हवी. तुमचाच परिचय करून द्या. नमस्कार, मी प्रोफेसर सचिन हळदवणेकर. मी डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा एक डायरेक्टर आहे. तर संस्थेच्या वतीने मी एवढंच म्हणू शकेन की प्रोफेसर तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स शिकवायचे आणि त्यांचा रोल फिजिक्स पुरता होता. आणि त्यांना काही शंका होत्या सिलेबसमध्ये काही टॉपिक्स आहेत का नाहीत नीटचे, जे जेई मेनच्या सिलेबसमध्ये आहेत, याच्यासाठी त्यांनी मॅडमना अप्रोच केला. येस, एखादं उदाहरण सांगाल की जे रेडिओ ॲक्टिव्हिटी नावाचा एक टॉप, मला मी फिजिक्सचा नसल्यामुळे मला फारसं पण जेवढं रेडिओ ॲक्टिव्हिटी एवढं मला आत्ता आठवतंय. आणि त्यांच्यामध्ये काही एक चॅट झाला जो त्याच्यानंतर घाबरून त्यांनी डिलीट केला. आणि त्याच्यामुळे तो चॅट जेव्हा सापडला त्यामुळे त्यांच्यावर संशय तयार झाला आणि त्याच्या चौकशीसाठी CBIने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पण ही इंडिव्हिज्युअल केस असल्यामुळे आणि सबज्युडिस असल्यामुळे मला ह्याच्यावर भाष्य करायचं नाही. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीची इंटेग्रिटी, ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी ही आम्ही गेली 5 वर्ष जपतोय. 2021 पासून हे 6वं वर्ष आहे. आणि आम्ही असंच विद्यार्थ्यांसाठी काम करत राहू, ट्रान्सपरन्सीनी आणि डेडिकेशनने. हे तुमची अकॅडमी मुंबईची मूळची? मुंबईला आहे, पण मुंबईला तिन्ही सब्जेक्ट नसतात, एकच सब्जेक्ट बायोलॉजीचा. इथे मात्र तुम्ही तिन्ही सब्जेक्ट आहेत, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स नीटसाठी. आणि फाउंडर जे आहेत ते डॉक्टर अभंग प्रभू, ते मुंबईचे? हो, मी पण मुंबईचाच आहे. पण तुम्ही फार तणावात आहात. तणावात अशा असल्यामुळे की हे सडनली अंगावर आलं आणि जिथे APMAचा काही संबंध नाही त्यामुळे बरेच प्रश्न येतात. हे पहिल्यांदा मी फेस करतोय म्हणून थोडा तणाव दिसत असेल. CBIने काही तुम्हाला प्रश्न नाही विचारले? नाही, CBIने आम्हाला काहीही प्रश्न विचारले नाहीत, काहीही कॉन्फिस्केट केलेलं नाही, कारण ही इंडिव्हिज्युअल केस होती. आणि अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी आमची आजही लेक्चर्स झाली गेले सुरू झाल्यापासून अबाधित तशीच आहेत. माझा पहिला उद्देश आहे 2026ची जी रीनीट आहे 21 तारखेला, त्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करून त्यांना पुन्हा जस्टिस द्यावा, जसं आम्ही इतके वर्ष देतो. मी तुमच्या वतीनं प्रेक्षकांना सांगेन की संस्था जोपर्यंत त्यात इन्व्हॉल्व आहे असं दिसत नाही तोपर्यंत अनावश्यक संस्थेबद्दलचे प्रश्नही उपस्थित करू नये. कारण मला बऱ्याच पालकांनी प्रश्न विचारले खाली की आमचं काय होणार. सो ही इज हिअर. तुम्हाला कुठलेही प्रश्न पडले असतील तर मी त्यांना इतक्या मोकळेपणाने प्रश्न विचारतो, तेही मोकळेपणाने उत्तर देतात. कम तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना सांगा. सो हे गृहस्थ शहा यांचं वय किती? एक 40च्या आसपास असेल. आणि हे केव्हा आले आपल्याकडे? गेले 2021 पासून आहेत आमच्याकडे. जुने आहेत तुमचे? जुने. आणि ते कधी याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते आणि आम्ही कधीच नाही असल्या नीट लीक वगैरे प्रकरणात इन्व्हॉल्व्ह नाही. ते विषय शिकवायचे बायोलॉजी, फिजिक्स. आणि मनीषाबाईंच्या संपर्कात ते आले ते ह्या कारणावर, एवढ्याच कारणासाठी. त्यांचा रेग्युलर काहीच नाही, मी त्या बाईंना कधी भेटलोच नाही. आम्ही आमच्या संस्थेमध्ये काहीच निगडीत नाही आहे त्यांच्याशी. त्यांनी फक्त एक्सपर्ट म्हणून त्यांचा एक ओपिनियन घेतला. त्या NTच्या एक्सपर्ट होत्या हे नंतर कळलं. त्या सिनियर टीचर आहे एवढं माहिती आहे फिजिक्सचं. आणि प्रश्न काय पडले ते शहाना त्यांच्याबद्दलचे की जेई मेनचे काही टॉपिक जे नीटमध्ये नाहीत पण NTA सेट करत असल्यामुळे ते येऊ शकतात का, हा प्रश्न होता. मुलांचं नुकसान होऊ नये जर आले तर. मग आम्हाला त्या दृष्टीने त्यांची प्रिपरेशन करायला बरी की हे चॅप्टर शिकवायला लागतील, हे टॉपिक शिकवायला लागतील, त्या दृष्टीने. आणि ही केव्हाचं त्यांनी तुम्हाला सांगितलं? केव्हा मला एक्झॅक्ट डेट माहित नाही. मी एक साधारण दिवस विचारतो की किती महिन्यापूर्वी वगैरे ते त्यांचा संपर्क होता. कारण ही बाजू जर क्लिअर करायची तर आपण नीट क्लिअर केली. हो, पण मला आत्ता कळलं, मला डेट वगैरे मला काहीच नाही. साधारण एक 15 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी ते मनीषा हवालदारच्या संपर्कात, मार्च किंवा एप्रिल असं काहीतरी असेल, त्या काळात ते संपर्कात आले. एकदाच आले माझ्या मते. आणि मग जेव्हा पहिल्यांदा त्यांचं 3-4 दिवसापूर्वी नाव आलं त्यावेळेला तुमची रिॲक्शन काय होती संस्थेची? यू वर शॉक?
मग तुम्ही त्यांना विचारलं असेल ना की हो, त्यांनी ट्रान्सपरंटली सांगितलं जे जे काय घडलं. आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलूया नको, कारण मला काय आहे कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीत यायचं नाही आहे. जेव्हा आता आणि आमचा कम्प्लीट ट्रस्ट आहे ज्युडिशियरीवर, आमचा कम्प्लीट ट्रस्ट आहे CBIच्या इन्व्हेस्टिगेशनवर. जे काही येईल पण बघूया. त्यांची काय पदवी शहांची डिग्री? ते इंजिनियर आहेत, BE इलेक्ट्रॉनिक्स. आणि कुठं शिकले वगैरे? ते मुंबईलाच शिकले. ते मूळचे मुंबईकरच आहे? हो, मुंबईचेच आहे. शहा पण मुंबई? तुमची सगळी टीम मुंबईचीच आहे का? आम्ही मुंबईचे शिक्षक येत जात असतो. किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? तुमच्याकडे साधारणपणे 750-700 आहे. चांगली स्ट्रेंथ आहे तुमची. राईट. आता मी तुम्हाला सांगतो, मी CBIच्या अनेक टीममध्ये बघतोय त्यांचं इन्व्हेस्टिगेशन. तर त्यांचा प्रॉब्लेम काय झाला आहे, आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही मी सांगतो की मिस्टर शहा यांचा नंबर हा मनीषा हवालदार यांच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह होता. झालं असं की ज्या वेळेला CBIच्या टीमनी मोठेगावकरला पकडलं, तर मोठेगावकरला मी भेटलो. आदल्या दिवशी मोठेगावकरला इंटरव्ह्युगेट केलं, दुसऱ्या दिवशी जाऊन मी मोठेगावकरला भेटलो. त्यांनी मला सत्कार पण केला, मी ते सांगितलं. त्यांनी विठ्ठलाची मूर्ती पण मला दिली. मी त्यांना प्रश्न विचारला मिस्टर मोठेगावकरांना की मोठेगावकर तुमची ह्या सगळ्या प्रकारात इन्व्हॉल्वमेंट किती? त्याच्यानंतर ते गृहस्थ मला म्हणाले, जसं शहानी तुम्हाला आता सांगितलं इनोसेंटली, ते म्हणाले की काही नाही, CBIची टीम आली, मग मी त्यांना प्रश्नाची उत्तरं दिली. पण त्यांनी पुढं फार गमतीचा भाग सांगितला जो मिस्टर शहा यांच्याशी येऊन मिळतो. ते म्हणाले की माझे अनेक जे गॅजेट्स होते त्या गॅजेट्सला CBIच्या टीमनी त्यांचे काही इक्विपमेंट्स लावले. राईट. ते इक्विपमेंट्स इतके थरो असं, कारण आता देशभरातलं मी रिपोर्टिंग केलेलं असल्यामुळं की लगोलग हे कळलं की हे कोणाला कशा पद्धतीनं भेटले. राईट. बरोबर. सो आता तुम्हाला शहानी सांगितलं की नाही, पण मी तुम्हाला सांगतो की असा संशय आहे की जे काही ट्रान्सफर झाले, 19 पानं ट्रान्सफर झाली ज्या हस्तलिखित स्वरूपामध्ये होती, ते हस्तलिखित स्वरूपातले डॉक्युमेंटेशन हे मनीषा हवालदार, प्रल्हाद कुलकर्णी, मोठेगावकर, दुसरी मनीषा, तिसरी मनीषा, अशा सगळ्यामध्ये शहा. तर इंटरेस्टिंगली तुमचे जे कुलिग आहेत फॉर्मर केंद्र, तुमचा तर त्यात अजिबात दोष नाही ॲज ऑफ नाव, तर त्यांनी ही भूमिका प्लेड केली की ऑनलाईन व्यवहार झाले. राईट. आणि त्याच्यामध्ये 2 लाखापासून ते 10 लाख रुपयापर्यंत हे ट्रान्झॅक्शन झाले. आणि ज्या बाई केवळ काही दिवसानंतर रिटायर होणार होत्या त्यांच्या यजमानाच्या अकाउंटवरती हे सगळे पैसे गेले. सो आता शहांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते कितीही तुम्हाला इनोसेंट सांगत असले तरी अकॉर्डिंग टू CBI जे काही ट्रान्सफर झाले ते लिगली ऑनलाईनच्या माध्यमातून झाले. अँड ही हॅज बीन कॉट रेड हँडेड. सो वेदर यू हॅव बीन अवेअर अबाउट दिस हिज प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी, हाऊ वॉज ही वाईल ही वॉज हिअर इन इन्स्टिट्यूट? गुड. ओके. येस. अकॅडमिकली हो, साऊंड. काही प्रॉब्लेम. टीचिंग स्किल त्यांची चांगली होती. पण तुम्हाला कधी असा संशय आला की हा कशाला इतक्या उठाठेवा करतोय? नाही, एकदा तरी असं डाऊट्स होता. तर मला खरंच माहीत नाही ॲक्च्युली काय ट्रान्सपायर झालं. आता ते त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील तर येतील, त्यामुळे मी आता काहीच बोलू इच्छित नाही. खरंच नाही. CBIची टीम केव्हा आली मग इथे? 2 दिवसापूर्वी आले. आणि किती वेळ होती CBIची टीम? एक 2-3-4 तास. आणि त्यांनी काय काय तपासलं? ते फक्त तेजसशीच बोलत होते, कोणाशीच नाही. कशाला इंटरफिअर करू. फॉर्च्युनेट आहात. पण व्हॉट वॉज द क्वेश्चन्स वर रिलेटेड टू दिस ओनली फिजिक्स. 4 hours. हो. 3-4 काही डॉक्युमेंट्स बघितले? मी काही डॉक्युमेंट्स त्यांनी घेतले? त्यांची पर्सनल जी होती ती डॉक्युमेंट्स. मोबाईल कॉन्फिस्केट केला? हो सगळं. त्यांची जी रुटीन प्रोसिजर आहे ती त्यांनी फॉलो केली. आणि किती जणांची टीम होती? 3 लोक होते. अगेन मी त्यांच्या वतीनं सांगतो की बघा, एखादं इन्स्टिट्यूट बिल्ड करायला खूप काळ लागतो. बरोबर. त्याचं रेप्युटेशन पण, कारण मला पालकांच्याबद्दल यांची जेवढी काळजी यांना स्वतःला असेल त्याच्यापेक्षा जास्त काळजी मला त्या पालकांची. अतिशय ते असे अस्वस्थ झालेत, कारण मिड टर्ममध्ये ॲडमिशन घेणार कुठे? कुठल्याही पाळी येणार नाही. आम्ही आमचं अकॅडमिक्स जे आहे ते चालू ठेवणार आहोत. आम्ही मीटिंगही घेणार आहोत. पालकांना मीटिंग घेणार आहोत. हो, 100% आम्ही त्यांना अश्युरन्स. राईट. पण आता मी तुमच्या वतीनं आणि सगळ्या पालकांच्या वतीनं सरकारला आवाहन करतो की अनेक पालक अस्वस्थ आहेत. मोठेगावकरच्या 9 ब्रँचमध्ये मिळून 15,000 विद्यार्थी शिकतात. ती काय फीज आहे? तुम्ही किती फीज चार्ज करता? 81. हो. राईट. सो मोठेगावकरांच्या पण क्लासेसमध्ये जी काही फीज भरली जाते त्याचं काय होणार हा खरा पालकांना प्रश्न आहे. सो या स्थितीमध्ये थोडंसं राज्य सरकारला जर हस्तक्षेप करणं शक्य असेल, पर्टिक्युलरली मोठेगावकरच्या केसमध्ये, तर त्यांनी ते करावं. एक तर त्याची फीस परत दिली पाहिजे. नियमानुसार जी SOP मी तुम्हाला सांगितली, जी पिटिशन फाईल झाली आहे त्याप्रमाणे ती फीस परत देता येते. आणि अशा ज्या इन्स्टिट्यूट म्हणतात की जस्ट कम
आणि आम्हाला प्रश्न विचारा. तुमच्या अकॅडमीबद्दल कुणी काही प्रश्न विचारायला आलं तर तुम्ही युअर हिअर. 100% आम्हीच मीटिंग घेणार आमच्या पेरेंट्सची. तुम्ही आता जाऊन मीटिंग घ्या. हो हो. आजच झालं. आज थोडं सबज्युडिस आहे, सेन्सिटिव्ह आहे, म्हणून आम्ही म्हटलं आज आणि उद्या 2 याच्यात मेसेजेस आम्ही पेरेंटना पाठवलेले रिगार्डिंग दिस. ग्रेट. तुमच्या डायरेक्टर्सना काही प्रश्न विचारले सीबीआयने? नाही नाही नाही, त्यांना काहीच नाही. किती सॅलरी होती मिस्टर शहा यांना? त्याला एक साधारण कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतं, सॅलरी नाही प्लीज. म्हणजे गव्हर्नमेंट सारखं नाही, वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट. सीटीसी म्हणू आपण त्याला, कॉस्ट टू कंपनी. हाऊ मच इट वॉज? अराउंड 1,20,000 1,20,000. ₹1,25,00,000 साधारणपणे हा अंदाज. आणि त्यांचं राहणीमान नाही, राहणीमान कसं? चांगलं होतं. गाडी घोडा वगैरे सगळं? हा म्हणजे होती, खूप आधीच माझी गाडी आहे, त्यांची जुनी आहे. मी यासाठी विचार की मला हा प्रश्न पडतो की ज्या हवालदार बाईला 2 लाख रुपयाच्या दरम्यान पगार आहे आणि या मोठेगावकरची संपत्ती तर आता इतके तपशील येतात. तुम्हाला माहिती आहे 1,500 कोटीची? नाही हो, मी नाही बघितलं. मी फक्त अकॅडमिकमध्येच इन्व्हॉल्ड असतो. मी या बाकी पेरीपेरीमध्ये जात नाही. हाडाचा शिक्षक आहे बायोलॉजीचा. बस बायोलॉजी. लास्ट इयर काय स्कोर आहे तुमचा? तुमचा स्कोअर म्हणजे तुम्हाला काय हवंय? विद्यार्थ्यांच्या कन्व्हर्जन म्हणजे मेडिकलला जातात साधारणपणे 17%. ग्रेट. 16 ते 17. 100 पैकी 17 विद्यार्थी तुमचे? 16 ते 17. आणि जेईचं काय? जे आम्ही घेतच नाही, नीटच फक्त नीट. पण जेव्हा ही आता 3 मेला परीक्षा झाली तेव्हा जे मोठेगावकरकडनं झालं तसं इथे झालं या शहाकडनं? मी जे प्रश्न दिले होते ते आले? नाही नाही नाही, आमच्या कोणत्याही मुलाला काहीही सेशन झालेली नाही. 100% काहीही सेशन्स झालेली नाही. त्यातले आमचे काही सिमिलॅरिटी आमच्या मॉक टेस्टमध्ये म्हणजे आमची तुम्ही जे सराव परीक्षा असते ती, त्याच्यात काहीही तुम्हाला सिमिलॅरिटी दिसणार नाही. एवढं ट्रान्सपरंटली मी सांगू शकतो. किंवा मग ते परीक्षा झाल्यानंतर ज्या आन्सर की चेक केल्या त्याची पडताळणी मिस्टर शहानी केली वगैरे असं काही नाही? आन्सर कीचा काय प्रश्न आहे सर? प्रश्नपत्रिका आली, MCQs आहेत, त्याची उत्तरं फिक्स्ड असतात. एकाचा आन्सर 2. नाही बरं, शहानी असं सांगितलं ना की हे मी तुम्हाला शिकवले होते, हेच ते प्रश्न आहे. हा, तुम्ही म्हणता फायनल नीटचे? नाही ना, त्याच्याशी काहीच सिमिलॅरिटी नाही आहे. पण तुम्हाला कधी संशय नाही आला इतका गॉड बीड असलेला हा? संशय हा भाग आपण जरा वेगळा ठेवूया सर. इन्व्हेस्टिगेट होऊ दे ना. आपण स्पेक्युलेट करतोय प्लीज. म्हणून मी काय ना त्याच्यावर काही जजमेंट देत नाही. आय एम नॉट अ जज. मी जजमेंट आय एम ऑल्सो नॉट अ जज. निदर आय एम. काय पुढं ऍक्च्युअल सत्य काय हे मलाही माहित नाहीये. त्यामुळे येऊ दे, मग आपण बोलू. डू यू स्टँड बाय विथ हिम और यू स्टील हॅव अ? मी परत सांगतो, एक पुरावे समोर येऊ दे, त्याच्यानंतर आपण डिसिजन. थँक्यू. मी फक्त तुमची बाजू यासाठी समजून घेतली. थँक्यू सो मच. मला कळलंय. हा, इन्स्टिट्यूटचं इथे नुकसान होऊ नये. पण हा जो तेजल शहा आहे ना, हा जो गॉड आहे ना, ह्या गॉडचे तपशील आल्यानंतर जे मोठेगावकरचं तुम्ही कव्हरेज आमच्या चॅनलवरती एक्सटेन्सिव्हली बघता तेच कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळेल. असं आहे की लाखो विद्यार्थ्यांशी निगडीत प्रश्न आहे. तुमचीही मुलं असतील महाविद्यालयात शिकणार आहे ना, आपल्या सगळ्यांची मुलं त्यात शिकत आहेत. आणि मी तर म्हटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की याच्यामध्ये एक वेगळी SIT स्थापन केली पाहिजे. कारण हे मला खात्रीपूर्वक आता असं वाटतं आहे की जे 5 डॉक्टर लातूरची इन्व्हॉल्व आहेत आणि ती जी प्लॅटिनम वगैरे ब्रँच होती, तर हे आजचं नाही आहे. हे खूप दिवसापासून सुरू आहे. आणि आत्ता मला एक नवीन भानगड कळली. ती भानगड धक्कादायक आहे. ती पुण्याशी रिलेटेड नाही, पण एका शहराशी रिलेटेड आहे की तिथे पेपर फोडणाऱ्यांनी ज्या संस्थेसाठी पेपर फोडले होते त्यांनी त्या पेपर फोडणाऱ्यांचे पैसे दिलेले आहेत, पण त्यांच्यात हाणामारी झाली आणि त्याच्यात प्रल्हाद कुलकर्णी इन्व्हॉल्व होता. सो ही एवढी जी व्याप्ती आहे ना, ही सगळी व्याप्ती ही जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणखीन व्यापक व्हावी, अशी विद्यार्थ्यांचा विश्वास परत यावा असं जर वाटत असेल तर त्यांनी मात्र ह्या सगळ्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे एक SIT स्थापन करायला हवी आणि त्या संदर्भातले सखोल असे पुरावे महाराष्ट्रासमोर यायला हवे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर द कव्हरेज.